श्री रुद्रपुरे ग्रामी जीव उद्धरितु स्वामी। श्री रुद्रपुरे ग्रामी जीव उद्धरितु स्वामी। ओ बालिकाला निज भक्त रक्षण्याला। ओ बालिकाला निज भक्त रक्षण्याला। निज भक्त रक्षण्याला। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। दंडवत प्रणाम। नवरात्र महोत्सव चालू असताना 9 दिवसीय साधनवंतांनी तथा वासनिकांनी नवरात्रामध्ये कुठेतरी जाऊन परमेश्वरीय ज्ञानाचं श्रवण केले पाहिजे, ज्ञान ऐकले गेले पाहिजे। त्या निमित्ताने प्रत्येक मठ मंदिरात हे परमेश्वरीय ज्ञान दिले जाते। त्याचप्रमाणे या नवरात्र महोत्सवानिमित्त श्री गोविंद प्रभु महाराजांचे चरित्र सर्वांना ऐकण्यास मिळणार आहे। तरी आपण सर्वांनी या चरित्राचा लाभ घ्यावा। दंडवत प्रणाम। आजचे आपण लिहा बघणार आहोत देवळा ब्राह्मणाचे अन्न रोगणे। बघा, देवळा नावाचे एक तलाव आहे। त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाने गावाकडून येत असताना घरूनच शिदोरी आणलेली आहेत आणि तिथे त्या ब्राह्मणाने तिथे जेवण करायचं ठरवलं आहे। कशा प्रकारे सर्वज्ञ श्री गोविंद प्रभु महाराजांनी त्याच्या शिदोरीचा स्वीकार केलेला आहे ती आपण आज लिहा बघणार आहोत। रुद्रपूर हे बाजारपेठेचे गाव आणि एके दिवशी सातेच्या दिवशी खेडी या गावावरून एक ब्राह्मण आलेला आहे। म्हणजे त्या वेळेला श्री गोविंद प्रभु महाराजांच्या वेळेला रुद्रपूर हे बाजारपेठेचं गाव असताना त्या ठिकाणी तो खेडी गावावरून तो ब्राह्मण येत असताना शिदोरी घेऊन आलेला आहे रुद्रपूरला। तो मनामध्ये म्हणाला, रावळ येथे शिवाशिव करतात, म्हणजे याच्या घरी जातात त्याच्या घरी जातात, म्हणजे चतुर्वर्णाच्या लोकांच्या घरी जाऊन भ्रष्टाभ्रष्ट करतात असं त्याच्या मनामध्ये विकल्प आला। तरी शिदोरी तेथेच तळ्याच्या काठी खाऊ मग गावात जाऊ असं तो मनामध्ये कल्पना करू लागला की ते देवाळ नावाचं तलाव आहे त्या ठिकाणी आपण बसू आणि ते शिदोरी तिथे खाऊ, आपले आंघोळ वगैरे सगळं आटपल्यानंतर असं तो मनात करू लागला। असे म्हणून देवळा तलावाकडे तो गेला, तेथे स्नान करू लागला। तो तिथे आलेला आहे ब्राह्मण आणि तो आंघोळ स्नान करू लागला। म्हणून शिदोरी पिंपळाच्या फांदीला बांधली, वर ठेवली। बघा, तो ब्राह्मणी किती हुशार होता। त्याच्या मनामध्ये विचार आला की आपण इथे आंघोळ करू, ह्या ठिकाणी परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभु महाराज इथे येतील म्हणून तो त्या वरती अशी टांगून ठेवली त्याने ती झोळी, त्याची ती शिदोरी तिथे टांगून ठेवली। आपण स्नान करू लागलं तिथे श्री गोविंद प्रभु महाराज तिथे आलेले आहेत। शिदोरी तिथली त्याची काढलेली आहे, आरोगणा करीत होते। बघा, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु महाराज सुद्धा त्या ब्राह्मणाच्या घरी गेलेले आहेत आणि ब्राह्मणाला म्हणू लागले
भिक्षा आणि तो ब्राह्मण म्हणू लागला. ह्या ठिकाणी बघा स्वतः परमेश्वर अवतार, त्या ठिकाणी स्वतः परमेश्वर अवतार गेलेले आहेत भिक्षेसाठी, या ठिकाणी आरोगणेसाठी गेलेले आहेत. बघा श्री प्रभू बाबांना याच्याकडून काहीतरी कराय, मागच्या जन्मामध्ये त्याने कोणाला तरी शिदोरी म्हणा कोणती क्रिया केली असेल, सकाळी शिदोरी नेऊन दिलेली असेल, त्या ठिकाणी परमेश्वर अवतारांनी त्याची मागची कणव बघितली आणि त्या ठिकाणी आलेले आहे श्री गोविंद प्रभू महाराज. त्याने ते पाहिले. बघा श्री गोविंद प्रभू महाराजांची शिदोरी, त्याची शिदोरी खात असताना त्या ब्राह्मणाने बघितले आहे. आरोगणाकडे त्याने पाहिले. त्याच्या मनातला विकल्प नाहीसा झाला. मग तो म्हणाला माझे हे दैव भाग्य. तो स्वतः म्हणू लागला राऊळ माय राऊळ बाप, राऊळ ईश्वर अवतार. बघा त्याच्या मागचा तो जो विकल्प आलेला होता तो पूर्ण नाहीसा झाला आणि तो म्हणू लागला राऊळ माय राऊळ बाप. राऊळ राऊळ पोचणार नाही अशी कोणची जागा आहे का? परमेश्वर अवतार ज्या ठिकाणी पोचणार नाही अशी कोणची जागा आहे का? मग समोर आला, श्री चरणा लागला. तोच उच्चिष्ट प्रसाद, तो जो श्री गोविंद प्रभू महाराजांनी खाल्ला आहे तो प्रसाद त्याने प्रसाद म्हणून घेतलेला आहे. मग गोसावी म्हणाली मेल्या आता तू माझा आहेस म्हणावी की. मग गोसावी त्या तिथून गेलेला आहे. किती भाग्याचा जीव म्हणा तो, ज्या ठिकाणी परमेश्वर अवतार तिथे आलेले आहेत. म्हणजे परमेश्वर अवताराने त्याच्या मनातली कल्पना ओळखली की आणि जी शिदोरी आणलेली आहेत त्याच्या मनाचा भाव ओळखला आहे आणि श्री गोविंद प्रभू महाराजांनी तिथे येऊन त्याच्या शिदोरीचा स्वीकार केला. बघा किती भाग्यवान जीव म्हणावतो. मागच्या जन्मामध्ये त्याने कोणाला तरी शिदोरी म्हणा अन्न दिले असेल तर ते परमेश्वर अवताराने त्याचे अन्नाचा शिदोरीचा स्वीकार केलेला आहेत. अशाच प्रकारे आपणही कोणाला काही देत असताना शिदोरी म्हणा जेवणाला देत असताना या लिया आपण ही आठवायला पाहिजे की हे परमेश्वर अवतारा, हे परमेश्वर महाराजा, आपण ज्याप्रमाणे त्या देवळा तलावावर जो ब्राह्मण गेला त्याचे आपण शिदोरीचा स्वीकार केला तसा माझ्या या अन्नाचा शिदोरीचा आपण स्वीकार करावा असे म्हणून ती लिया आपण आठवायला पाहिजे. अशा प्रकारची ही लिया आपण बघितलेली आहे. तशीच आपण एक दुसरीही लिया बघणार आहोत. कशा प्रकारे श्री गोविंद प्रभू महाराजांनी त्या ब्राह्मणांना वाटत होते की ह्या राऊळांना या ब्राह्मणाचा कशा प्रकारे धर्म आचरावा लागतो यांना वाटले माहीत नाही. तर श्री गोविंद प्रभू महाराजांनी स्वतः त्यांना धर्म आचरून दाखवला आहे. कशा प्रकारे सकाळी उठावं लागते, कशा प्रकारे त्या ब्राह्मणाचा विधी करावा लागतो, कशा प्रकारे आंघोळ वगैरे सगळे स्नान करून कसं त्या लियेमध्ये सांगितलेलं आहे आपण ते बघणार आहोत. कर्म ब्रह्मा मानू देणे. बघा जो ब्रह्मा कर्म कांडाचा तो विधी त्या ब्राह्मणांना वाटले की येणार नाही. कशा प्रकारे श्री गोविंद प्रभू महाराजांनी केलेला आहे. बघा तो जर केला नसता तर ते पुन्हा विपरीत झाले असते की येत नाही म्हणून. तशा प्रकारे श्री गोविंद प्रभू महाराजांनी त्यांना तो विधी करून दाखवलेला आहे. एके दिवशी श्री गोसावी सांडपाण्याच्या मोरी जाऊन स्वच्छास गेले. बघा एक दिवशी श्री गोविंद प्रभू महाराज सांडपाण्याच्या मोरी जाऊन शौचालयास गेली, जे स्वभावाला गेले, स्वच्छ केले. बघा हातात माचीचे जे कोळे घेतले तेव्हा काही साबण वगैरे काही नव्हती.
तर काय राहायचं, मातीचं ढेकूळ हात धुण्यासाठी. मग देवाळा तळ्याकडे गेले. बघा, देवाळा नावाचा तलाव, आपण मागच्या लेमध्ये सुद्धा तो ब्राह्मण त्या ठिकाणी स्नान करायला गेला होता. देवाळा तलाव, तो खेडगावचा तो ब्राह्मण होता, तो त्या तलावावर गेलेला आहे. म्हणजे श्री गोविंदप्रभू महाराज सुद्धा तिथेच आहेत. काठावर पूर्वेकडे मातीचे हात स्वच्छ केले. बघा, मातीने त्या तलावावर श्री गोविंद प्रभू महाराज तिथे त्या मातीने हात स्वच्छ केले. मग आचमन केले. बघा, पूर्ण तो विधी असतो, पाण्यामध्ये उतरणे वगैरे, ते डुबक्या वगैरे मारणे 4-5 वेळेस, तो पूर्ण विधी केला. अगमर्दन केले म्हणजे स्नान संज्ञा करताना नाक जमिनीवर शिंकरणे. यथावत कर्म केले. मग चिंचेचा दक्षिणेचा कासोटावर करून उभ्यानेच लघवी केली. बघा, ते ब्राह्मण बसले होते, त्यांनी पाहिले. मग म्हणले, पहा पहा बर एवढा वेळ कर्मकांडाला मान दिला. बघा, तिथे ब्राह्मण म्हणू लागले, बघा, एवढा कर्मकांडाला मान दिला. बघा, शास्त्रोक्त आचरण केले, म्हणजे जसे ते ब्राह्मण लोक करायचे तसा पूर्ण शास्त्रोक्त आचरण श्री गोविंद प्रभू महाराजांनी करून दाखवले त्या ब्राह्मणांना. आता ब्राह्मणांना मान देत आहे. आता बघा, आता कोणाला मान देत आहे? ब्रह्म आहे, त्याला ते मान देत आहेत. ब्रह्म हे अविकारी आहे. ब्रह्म ते निर्विकल्प आहे. ब्रह्म हे सकळ गुण धर्मरहित आहे. ब्रह्म हे असे आहे, असे म्हणू लागले. मग गोसावी तिथून निघाले. बघा, कोण्या एका पर्वणीच्या दिवशी ब्राह्मण देवाळा तलावात स्नान करीत होते. श्री गोविंद प्रभू गोसावी तेथे गेले. त्यांना गोसाव्यांनी पाहिले आणि ते म्हणाले, हे रावळ, स्नानाचा विधी काय जाणतात? बघा, ते जे ब्राह्मण होते ते म्हणू लागले एकमेकाला, हे गोसावी काय ब्राह्मणाचा विधी जाणणार? मग गोसावी चिंचेकडे शौचाला गेले. हातात माती घेऊन मृतिका स्वच्छ केले, हात धुतले. बघा, असे 7 वेळा स्वच्छ केले, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी 7 वेळा स्वच्छ केले. मग वैजनाथा पुढे तिथी श्रवण करून मंत्रोक्त स्नान केले, म्हणजे जे ब्राह्मणाचे जे मंत्र आहेत त्याचे उच्चारण करून वैजनाथा पुढे तिथी श्रवण करून मंत्रोक्त स्नान केले. आणि पापनाशक सव्य अपसव्य तर्पण केले. बघा, अर्धे धोतर धुवून वाळवून नेसले. मग राहिले अर्धे धुवून वाळविले, टिया लाविला. बघा, सगळं आता हे श्री गोविंद प्रभू महाराज पूर्ण त्या ब्राह्मणांना पूर्ण विधी करून दाखवत आहेत. टिया लावला, संध्या वंदन केले, देवदर्शन केले, असे सगळे विधीपूर्वक केले. बघा, सगळं विधीपूर्वक श्री गोविंद प्रभू महाराजांनी केले, जे ब्राह्मणांनी कधीही ऐकले नव्हते. बघा, हे ब्राह्मणांनी हे कसे प्रकारचे कर्म करतात हे या ब्राह्मणाला सुद्धा माहीत नव्हते. ते पाहून सगळे ब्राह्मण स्तब्ध झाले. मग गोसावी हसले, आकाशाकडे पाहिले, टाळी वाजवली. बघा, श्री गोविंद प्रभू महाराजांना हसू आले परमेश्वर अवताराला, आणि आकाशाकडे पाहू लागले आणि टाळी वाजवू लागले. मग भिंतीवर तिरपे उभे राहून कासोटावर धरून उभ्यानेच लघवी करू लागले. बघा, परमेश्वर अवताराची लीला. मग ब्राह्मण तथा महाजन म्हणितले, एवढा वेळ रावळाची कर्म सिद्धांताला मान दिला. बघा, ते ब्राह्मण एकमेकाला म्हणू लागले की बघा, रावळांनी ह्या कर्म सिद्धांताला या मान दिला. आता ब्रह्म सिद्धांताला मान देत आहेत, कारण ब्रह्म ते अविक्रयू. बघा, ब्रह्म ते अविक्रयू म्हणजे निरुकार आहे, निर्विकार आहे, निविकल्प आहे. मग गोसावी निघाले. बघा, आता ते म्हणू लागले,
बघा कशा प्रकारची ती लीला केली. म्हणजे त्या ब्राह्मणांना वाटत होते की श्री प्रभू बाबांना आपला हा विधी माहीत नाही, पण श्री गोविंद प्रभू महाराजांनी कशा प्रकारचा तो विधी करून दाखवला आणि त्यांनाही येत नव्हता तशा प्रकारचा विधी करून दाखवला आणि ते स्तब्ध उभे राहून गेले आणि त्यानंतर श्री गोविंद प्रभू महाराज तिथून निघून गेले. बघा कशी ही लीला आहे. तशीच आपण अजून एक लीला बघणार आहोत. भृत्यवत्स जीववने. बघा भृत्यवत्स म्हणजे एका कोणाचे तरी शेतकऱ्याचे वासरू सरले होते आणि त्या वासराला श्री प्रभू बाबांनी जिवंत केले आहे. आपण ती लीला बघणार आहोत. एका ते वासरू सरले. बघा एका ब्राह्मणाचे किंवा शेतकऱ्याचे वासरू सरले. त्याला गावाच्या बाहेरी उत्तराच्या जागेत पाषाणाचा घोडाजवळ नेऊन टाकले. बघा अशी उत्तरेत एक जागा असेल आणि त्या जागेत पाषाणाचा घोडा होता. त्या घोड्याच्या जवळ नेऊन टाकलं. तेव्हा श्री प्रभू गोसावी त्या घरी गेले. तेव्हा ते श्री गोविंद प्रभू महाराज लीला करण्यासाठी त्या घरा गेलेले आहेत. ते गोसावी यांना म्हणाले, जीजी आता लेकरांना दूध कुठून आणावे. बघा ते घरचे लोक श्री गोविंद प्रभू महाराजांना म्हणू लागले, महाराजा आम्ही आता ह्या लेकराला दूध कुठून आणणार. एक दुभती गाय होती ती वासरू सरले. बघा जी दूध देणारी गाय होती तिचेही वासरू सरलेले आहेत. गोसावी त्या वासराजवळ गेले आणि त्याच्यावर हरळीने पाणी शिंपले आणि ते जिवंत झाले. बघा आपल्या श्रीकराने त्या ज्या गायीचे पिल्लू वासरू वारलं होतं, मेलं होतं, ते श्री गोविंद प्रभू महाराजच्या ठिकाणी गेले आणि आपल्या हाताने तिच्यावर पाणी शिंपडले आणि ते जिवंत झाले आणि हंबरत घरी आले. बघा हंबरत घरी आणि वासरू जिवंत झाले म्हणून ते आनंदित झाले. बघा जे वासरू वारलेलं होतं, मेलं होतं त्या गाईचं आणि ते जिवंत झाल्याच्या नंतर ते घरी आल्यानंतर ते घरचे आनंदित झाले. त्याचे घर पाखाली वाल्याच्या शेजारी उंचवटावर होते. बघा संध्याकाळी गाय घरी आली त्यावेळी गोसावी तिथे गेली. ज्याची वासरू होती त्याने विनंती केली, रावळू वासरू मेले. आता दूध दही ताक वगैरे काही नाही, काय करावे. गोसावी यांनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला आणि तसेच तिकडे गेले आणि वासुरीचे शेपूट धरले. म्हणाले, अरे उठ उठ म्हणतो ना. ते उठले, घरी गेले, गाईला पिऊ लागले. मग ते म्हणाले, रावळू मायू रावळू बाप, रावळांना आवश्यक असे काही आहे. त्यांना आश्चर्य वाटले. बघा कशा प्रकारचे श्री गोविंद प्रभू महाराजांनी त्या वासरूचं, त्या गायीचं पिल्लाला जीवनदान दिलेले आहे. बघा म्हणजे मागच्या जन्मामध्ये काही ना काही तेव्हा तो मनुष्यच असेल म्हणून श्री गोविंद प्रभू महाराज त्या घरी गेलेले आहेत आणि त्या लोकांचा विनंतीला मान देऊन त्या वासराला जिवंत केलेले आहेत. अशा प्रकारची लीला बघितलेली आहेत. अशा प्रकारची आपण लीला बघितलेली आहेत. अशा प्रकारच्या आपण रोज श्री गोविंद प्रभू महाराजांच्या विविध प्रकारच्या लीला ह्या नवरात्र निमित्त आपण बघणार आहोत. तर आजच्या आपण लीला बघितल्या आहोत. अशाच नवीन लीला ऐकण्यासाठी
सर्वज्ञ लिहा चिंतन ह्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि नवनवीन लिहेचा आपण आनंद घ्या. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. जय महानुभाव पंत. दंडवत हो.